तुम्हाला तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडवायचं आहे, पण नेमकं त्यात कुठल्या सेक्टरमध्ये काम करायचं हे ठाऊक नाही. एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये दादा माणूस व्हायचं आहे, पण त्यासाठी कोणती स्किल्स लागतात हे ठाऊक नाही. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सुरुवातीलाच एक गैरसमज दूर करतो. बोल भिडूने कुठलाही एआय मास्टर क्लास सुरू केलेला नाहीये. यावेळी जास्त वातावरण निर्मिती न करता थेट विषयालाच हात घातलाय. या भागात आपण एआय जगतातल्या करिअर संधी कशा आहेत याचा आढावा घेणार आहोत. तसे लई करिअर ऑप्शन्स आहेत, पण त्यातले काही ठराविक पर्याय आपण बघणार आहोत. त्याचबरोबर एआय जगतात उडी घेण्याआधी तुम्हाला कोणती स्किल्स डेव्हलप करावी लागतील तेही मी या एपिसोडमध्ये सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बऱ्याचदा टेक विश्वात एंट्री लेवलला असलेल्या लोकांना तंत्रज्ञान क्षेत्रात सक्सेसफुल करिअर करण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स निवडावं की थेट एआयला हात घालावा यात कन्फ्युजन होतं. त्यामुळे सर्वात आधी हे कन्फ्युजन दूर करूया. कॉम्प्युटर सायन्स म्हणजे संगणक प्रणालीचा अभ्यास. यात कॉम्प्युटर टूल्स वापरून अल्गोरिदम, डेटा स्ट्रक्चर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर विकसित केले जातात. त्याचबरोबर त्यांचं डिझाईन आणि विश्लेषणही केलं जातं. हे लई मोठं क्षेत्र आहे. या छत्रीखाली अनेक छोटे छोटे विषय आहेत, ज्यातही स्वतंत्रपणे स्पेशलायझेशन करून करिअर करता येऊ शकतं. प्रोग्रॅमिंग, डेटाबेस, नेटवर्क, ग्राफिक्स, एआय हे विषय तुम्ही ऐकले असतीलच. तर हे आणि असे अनेक विषय कॉम्प्युटर सायन्सच्या अंडर येतात. विंडोज आणि लिनक्स सारख्या ऑपरेटिंग सिस्टीम, क्रोम आणि फायरफॉक्स सारखे वेब ब्राउझर, फोर्टनाईट आणि माइनक्राफ्ट सारखे व्हिडिओ गेम, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, गुगल आणि बिंग सारखी सर्च इंजिन्स, ही सगळी कॉम्प्युटर सायन्सची जादू आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की एआय ही कॉम्प्युटर सायन्सची एक शाखा आहे. मशीन आणि सॉफ्टवेअर बनवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. एआयचा वापर करून तयार केलेली मशीन्स किंवा सॉफ्टवेअर सामान्यतः मानवी बुद्धीची आवश्यकता असलेली कामं करतात. म्हणजे तर्क लावणे, मानवी भाषेत संभाषण करणे, माणसासारखे निर्णय घेणे वगैरे वगैरे. आता एआय मानवी वर्तनाचा अभ्यास आणि अनुकरण करत आरोग्य सेवा, शिक्षण, वित्त, मनोरंजन यासारख्या विविध डोमेनमध्ये जटिल समस्यांचं निराकरण करत आहे. सिरी, अलेक्सा सारखे व्हॉइस असिस्टंट, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, फेशियल रेकग्निशन सिस्टीम, चॅटबॉट्स, मशीन ट्रान्सलेशन आणि इमेज जनरेशन ही एआयची पॉप्युलर उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत. तसे तुम्ही हुशार आहात. एआय ही कॉम्प्युटर सायन्सची एक शाखा असली तरी दोन्ही डोमेन सारखे नाहीत. एआय सॉफ्टवेअर विकसित करण्याकरता मशीन लर्निंग, न्यूरल नेटवर्क आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग अशी स्पेशल टूल्स वापरतं. तर कॉम्प्युटर सायन्स शाखेत तुलनेने सामान्य टूल्स वापरली जातात. असं जरी असलं तरी प्रोग्रॅमिंग लँग्वेज, अल्गोरिदम, डेटा स्ट्रक्चर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग यांसारख्या मूलभूत गोष्टींसाठी एआय कॉम्प्युटर सायन्सवर अवलंबून आहे. तर एआय अजून विकसित होतोय, त्यामुळे कॉम्प्युटर सायन्स समोर नवी आव्हानं तयार होत आहेत. त्यामुळे कॉम्प्युटर सायन्समध्ये नव्या संशोधनाच्या संधी निर्माण होतात. आता या दोन्ही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुमच्या अंगात काही कौशल्य असण्याची गरज आहे. यातली बेसिक कौशल्य म्हणजे गणितात गती हवी, उत्तम विश्लेषण करता यायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोग्रॅमिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये हातखंडा हवा. तुम्हाला जर एआय फील्डमध्ये बादशाह व्हायचं असेल तर मशीन लर्निंग, डीप लर्निंग यासारखे लई डीप विषय समजून घेण्यासाठी स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी, कॅल्क्युलस, लिनियर अल्जेब्रा यासारख्या खुंखार विषयात गती असणं आवश्यक आहे. इंजिनिअरिंगच्या क्षेत्रापासून लई वर्षांपूर्वी फारकत घेतलेल्यांना या खुंखार विषयांच्या उल्लेखामुळे डरका माहोल तयार झाल्यासारखं वाटणं साहजिक आहे, पण एआय हा विषयच फार हार्ड आहे. आता अति टेक्निकल विषयानंतर आपण आपली गाडी जरा सोप्या रस्त्यावर नेऊया. या मार्गावर तुम्हाला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्याची गरज नाही की कुठलीही सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याची गरज नाहीये. हा मार्ग खास युट्यूबर्ससाठी आहे. या मार्गाचं नाव म्हणजे यूट्यूब एआय. हे टूल तुमच्या व्हिडिओचं विश्लेषण करून त्यात काय सुधारणा होणं गरजेचं आहे हे सांगतं. आता चॅट जीपीटी आणि यूट्यूब एआय या दोन टूल्सचा एकत्रित वापर करून तुम्ही यूट्यूबवर धुमाकूळ घालू शकता. तुम्ही ॲमॅच्युअर यूट्यूबर असाल आणि यूट्यूबच्या माध्यमातून उत्पन्नाचा विचार करत असाल तरीही तुम्ही कोणत्याही पूर्व अनुभवाशिवाय तुमचा व्हिडिओ ऑप्टिमाइज करू शकता. कसं ते बघू. सर्वप्रथम तुमचं यूट्यूब चॅनल असणं गरजेचं आहे. बेसिक आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं चॅनल ऑप्टिमाइज करण्यासाठी आणि त्याचं नाव, बॅनर, डिस्क्रिप्शन यासाठी चॅट जीपीटीचा वापर करू शकता. सोबतच यूट्यूब एआयचाही वापर करू शकता. तुमचा ऑडियन्स कोण आहे हे तुम्ही ठरवा. ऑडियन्स निवडल्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी कोणते व्हिडिओ तयार करता येतील यासाठी चॅट जीपीटीकडून आयडिया आणि कीवर्ड जनरेट करू शकता. तुमच्या चॅनलवरचा एखादा व्हिडिओ प्रमोट आणि मॉनिटाईज करायचा असेल तर तुम्ही चॅट जीपीटी आणि यूट्यूब एआयचा वापर करू शकता.
या दोन्ही टूल्समुळे तुम्ही तुमच्या व्हिडिओजना ट्रॅफिक मिळवून देऊ शकता. एकंदरीत व्हिडिओ कसा चालतोय, आणखी काय करणं गरजेचं आहे, याचा लेखाजोखा YouTube AI तुम्हाला देऊ शकतं. आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तंत्रज्ञान विश्वात अनेक करिअर ऑप्शन्स आहेत. हळूहळू आपण एक एक पादाक्रांत करूच. या भागात काही स्किल सेट तुम्हाला सांगितले, पुढे आणखी स्किल सेट एक्सप्लोर करू. आता तुम्हाला पर्टिक्युलर कुठल्या स्किल सेटबद्दल आणि एआयच्या हार्ड टॉपिकबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोल भिडूला सबस्क्राईब करा. धन्यवाद.